नमस्कार मित्रांनो, आजची ट्रिप आहे बोट क्लब आणि ग्रेप एम्बेसी। तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय, फायनली बुकिंग डन झाली। आता आम्ही गंगापूरच्या रोडला निघालोय। आता सनानाना पिरिरिरी निघालोय आता आम्ही मित्रांनो। आता फायनली आम्ही बोट क्लब मध्ये एंट्री मारतोय। बघू शकता तुम्ही। आता सागर खूप गाडी जोरात पळत होता, त्यानं म्हणलं हळू चालू। आता कस्टमर उतरले। आता आम्हाला दोघांना काही काम नव्हतं। सागरला म्हणलं चला आता आपण एक ब्लॉग बनवू। सागर फुल खुश होता, कारण त्यांनी बुकिंग डन केली होती आजची। कारण 3 तास 1600 रुपयात बुकिंग डन केली। आता बघू शकता तुम्ही मित्रांनो। आणि सागर त्याच्यानंतर कॅबिनमध्ये गेला बोट क्लबच्या। तर तो म्हण आम्हाला मध्ये जाऊ द्या, तस ते जाऊन द्यायला तयार नव्हते। सागरला आवाज दिला, म्हणलं सागर जाऊ दे, आपण मस्त एडच फिरू बाहेर पार्किंगमध्ये। आता आम्ही फिरू म्हणलो चाल। मग काय आम्ही फिरू राहिलो। मग हळूहळू मग म्हणलो चल आपण डॅम बिम बघू तिकडून। आणि डॅम बघू शकता तुम्ही, गंगापूर डॅम आहे मित्रांनो। हे खूप मोठा डॅम आहे। आणि सागर व्यायाम करू राहिला। दुपारचे 12 वाजले मित्रांनो। बघा तुम्ही, या पोराला काय करावं कळतच नाही। शेवटी व्यायाम झाला त्याचा। आता आम्ही पार्किंगमध्ये मस्त बसलो। आता तिथून निघालो। आता फायनली आम्ही ग्रेप एम्बेसीमध्ये आलोय मित्रांनो। पार्किंग बघून आम्ही विचार केला, कस्टमरनी 3 तास गाडी बुक केली, पण ही गर्दी बघून का यांना मिसळ भेटती का नाही भेटत त्याचा प्रश्न जास्ती पडला होता कस्टमरला। कारण त्यांनी 3 तासाची राईड बुक करेल होते। त्यांना आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं का 3 तासाच्या वर नाही थांबू शकतो। बघू शकता मित्रांनो, खूप खेळण्यासाठी आहे, लहान मुलांना बिन भरपूर आहे। एन्जॉय म्हणजे एन्जॉय होणार मित्रांनो। नक्कीच तुम्ही बिन या ठिकाणी या। बघू शकता तुम्ही, मी बिन मस्त एन्जॉय केला आहे। मस्त उंटावर बसायचं झालं, पण म्हणलो नको, कारण उंटावर बसल्यानंतर परत सागर खूप हसत होता मला। आणि म्हणलो जाऊ दे आता। आणि एक तर नमुने एवढे 4 जण बसले मित्रांनो। मिसळ खाल्ली का इडं जिरवायला मिसळ खाल्ली का मित्रांनो इथं जिरवायला यायची। एकच नंबर जिरून जाईल मिसळ का परत तुम्ही म्हणशील यार पोटच हलकं झालं। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच